ऊसात नागेल निघणार आणि त्यात शिरणार दिसतं की आपण त्याला. इकडे म्हणजे तुम्हाला दिसते दिसते की थोडं थोडा मोबाईलला थोडं कनेक्ट सेंटरनं घे बरोबर सेंटरनं क्रिशिंग बघा तुला कुठं फुटलाय का काय बघा. सगळंच बघा आपल्याला ती याचं कशाची का ते ह्याच्यासाठी झऱ्यासाठी पाळलेली आहे. वेळ नाही लागली हातकडा विहिरी मागे ती वाजव आहे ती. बारकी आहे ती ती झऱ्यासाठी पाळलेली आहे का. पहिले कसं सेंटर जसं सेंटर क्रिशिंग किती फुट आहे आता 60 फूट आहे. बरं ले टाकलाय दसड ते धरत नाही. हे काय आहे बरं घाण लागलेले घाण आहे का? चिकन माती. चिखल माती लागली पैपा तुला कृषी संपला काय जाऊ दे अजून हाय क्रिशिंग काय काय बरोबर तुमच्याकडे रान किती लोक आहे फुटावर ठीक आहे 60 फूट. वर ना खाली लाल गिर आहे मग घ्यायला हम्म. ब्रेक मार ब्रेक मार ब्रेक जरा मार जरा. ब्रेक मार ब्रेक मार थोडा जरा क्रेशिंग फाटलाही राव. थोडा फुटला अरे पण हे क्रिशिंग तर काय अडचण नाही सावळेश्वर त्यातनं पडतंय काय तर पाणी. पाणी सावळेश्वर मध्ये पडतं का? तीच माती पडत असते तर पावसाळ्यात जास्त. थांबा थांबा किती थांबा टक्के पडली किती टक्के पडली किती 5 का नापा झाला कस काय घ्या का संख्या बरोबर आहे राव. त्यातनं जात कुठं? असं गाबाळ मी तर म्हणतो आत. नाही गबाल तर अजून तर नाही पडले आहेत ना इथं रान खट आहे हां क्रिशिंग फुटलेलं आहे इथं ते कसं फुटलं आहे हो हां गाडीवर लागून गाडीवाल्याकडूनच फुटलाय फुटलेला आहे घालताना हा ना. घालताना कारण इथं बघा सेंटरला रान कुठं लूज नाही हवं इथं भीतर हे पोट मारायचं एवढं. हे चालू आहे रेकॉर्डिंग दिसते तुम्हाला Recording आहे ना. सगळं चालू आपण बोलतो ती बेतात मध्ये सोल्ल्या आहे थोडा. एकदा कॅमेरा आणि बघायला. वरी पाणी आहे बरं का इथं कृषीमध्ये त्यातनं टिपकत येतो. हा टिपका लागलाय बोर्डाला खाली संपलंय हां क्रिशिंग खाली फुटलेला बोडाला 55 फुटावर खाली क्रिशिंग फुटला म्हणा बोडालाच आहे हां बोळाला खाली वरनं प्रेस करताना दाब पडला त्याला सोड सोड सेंटर घेऊन सोडलं या टिपी बारीक पडतं पाणी आपल्याला लाल कुठं लोत आहे कुठनं पडतंय मोटर काढ कधी हे लाल गेले काय तर. रेषेची जाऊ खरी अजून तर लाल आलं ना पडासारखं मी म्हणलं कामाला कोणा येत नाही म्हणलं हे कसं म्हणाल रेकॉर्ड कर आपलं कामाला बोलला रानवरचा नंबर आहे का बरं का पाणी
पाणी पडत दिसतंय काही, हा? हां त्याची केरसिंगपासून फुटतं पाणी हम्म. टिपी टिपी यायला लागलं. टिपी येते. हो, टिपका पडत आहे, हा? हम्म, धार नाही. धार नाही. कसलं रानवरनं भारी आहे. भाऊ, ते केरसिंग दाबताना तर फुटलं होते. हम्म. केरसिंग बीप टाकताना वरनं लोखंड टाकावं लागतं हे पाईप. हो. हम्म, या लोखंडी कुजून जाईल या लवकर. एवढं लवकर कुजत नसतं. सेंटर सेंटर घेतो पण झाडा पडला होता. हां ते सेंटर चौकाच काय करा पण आपलं. पाण्यात अजून गेलं नाही का नाही? नाही गेलं. झाडात दिसत नाही कुठं आहे ह्या अजून वरती. आल्याला सांगतो धरा तुम्हाला मी. धरा सगळं दिवस चालू बंद हम्म. कळतं आपल्या ह्याच्यावर. आता किती फूट गेला असेल साधारण? 100. भरपूर गेले. जिथं आपलं अडचण आहे तिथं बघायचं आपण हम्म. किती फूट गेले ते. थांबव, इथं काय गेलं? खट आहे पण रान पडत नाही रान. हम्म. खट आहे रान हे काय हम्म, हम्म. निबर आहे. सोड. दिसते जरा ते. नाही नाही बुजासारखं नाही पडासारखं नाही रान. हम्म, हम्म. आपल्याला लूज कुठं हम्म. तिथं पाईप टाकायचं ना पण तुम्हाला बी लूज विनरचा. तसं म्हणजे काय बगदाडा पडलेला असते? हां असं मोठे पोकळे असते हा. तिथनं माती पडते. सोड 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 दे मला सोड थोडं उडत आला. ते धरा बरं होय खोबडू आला काय हम्म. ते धरा काय ते लाल डुबो आलेलं पाण्यात धरा बंद झालाय बरं. बंद आहे. हम्म. आता पहिला धरा किती फोडाला कळतं आपल्याला. एक धरा दिसला बरं का आता हे कुठं? हे काही आहे ती. हे बगदाड पडलेलं झालं. हां बघ धरा असतं का हे धरा असतं हम्म, हम्म, हम्म. कोरडा धरा ते हम्म. बॅटरी माझ्या हे कोरडा धरा हे हम्म. 52 मीटर. हम्म. पहिला धरा 52 मीटरला लागला. हम्म. काय जरा वाटतं इथं. ते 52 मीटरचं कसं आहे कोरडं गेलं असं आता हे कोरडा वरचं धरा ते पाणी पहिला चालू धरा आहे. आहे हां कोरडा गेला ते बंद झालंय का? बंद झालं. हे वरचं पाणी पडणार आणि ते खालचं आहे पॉईंट बिन पडला त्यावर काय माहिती. नाही आमदार पाणी पातळी हम्म. लांब गेली आहे. पाऊस कळ नाही हम्म. कुठं एवढा म्हणतो पाऊस कळ पडलेला. ह्याचं मेन पाणी खाली आहे तुमच्या वरचं. हम्म. हे त्या घराला धरा पुढे ती बारीक चालू आहे. चालू आहे थोडं. बेटर
70 मीटर. 70, हां. पहिला धरा 52, बरोबर. दुसरा धरा 70 मीटरवर. हम्म. पण पडासारखं नाही बरं रान कुठंच. हम्म. पाणी अजून छान आहे. अजून तर पण नाही आलं. ते बी कोरडा झाला असला बरं का. हॅलो. काय नाही ते ह्याच्यात आपल्या वरल्या बोरमध्ये कॅमेरा सोडालता रे कैलास भाऊच्या. मग ते काठी सावरगाव जे आले ते कॅमेरावाले, मग ते आपल्या पाहुण्याला तिथं काय आणणार म्हणाल ते काठीच्या तुमच्या काठीला आहे म्हणला की मेवणी हे मॉडीला आहे काठीला म्हणलं ना दादाजी आहे काय. हां हां हां. होय काय नाव त्यांचं. होय बरं बरं. भरडायची का हां धनगर. नंतर का चालतं बरोबर. आगला व्हायचं आगला व्हायचं. लागलं काय ते. हम्म. हम्म, हम्म. पहिला धरा 52 मीटरला, हम्म, दुसरा धरा 70 मीटरला. हम्म, बोर तर रान खटाखट आहे, अजून तर काय अडचण नाही. हम्म. हे लाल काय गेले सांडत खाली. मान बदलतं फक्त हे हम्म. खट तांबडा. ते रान आहे का नाही. हं. हम्म. ते मान बदल दिसतं. तुमच्या बोरला मानले राहून कुठनं मोटर पडतात मग. काय गेलं मी तर म्हणतो पावसाळ्यात पडतं काय ती वरण क्रेशन फुटलेलं आहे. काय सांगा पाण्यात जोर पडलं असेल की झाला पडलं असेल वा. पाण्यात जोर झालाय त्यातनंच पडत असेल. हम्म. वर कसं हलकं लूज मटेरियल आहे हो. हम्म. वरी हम्म. आणि कुठे बोरवाल्याने पॉईंटला काय केलं तर पोतलीच कुचली नव्हती. हा 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 हा. त्यात गोष्ट झालं सगळं. हे आम्ही काय बघितलं नाही लवकर. ह्या बगदाड पोलं इथं मोठं लाट आहे हां खाली जाऊन मटेरियल. बाबू. मग ती परत पोती आणली कुचली बंद केली. दुसरी मोटर चालली किती चालली. चांगलं वर्षभर चालली. दुसरी मोटर हम्म. पुन्हा अडकली दुसरी मोटर ती बी. ते नाही अडकली नाही पाणी कमी झाल्यामुळे काढले पाणी नाही चालायला. तिथं पाणी चाललं ना. त्यामुळे काढले. फिलहाल काय हो. नाही बुजसारखं नाही काय खटत ना पूर्ण. ते लाल भडक दिसलो यार काय. थोड का होती अहो हे काहीच नाही लाल. हम्म. आमच्याकडले लाला गोष्ट नका. हम्म. आता काय मग थोडं खाली माती का पडते रे लूज हम्म. असल्यावर. होय. ते उगं थोडा उगा काय नाही तेवढा. काय नाही तेवढं ते. पाण्याला अजून पत्ते नाही. पाण्याचा खाली थोडा आता हम्म. खाली थोडं येईल पाण्याचा हम्म. बुडाला. आला पाणी आला. चमकायला लागले. हो किती फुटाला आहे पाणी. भेटत दादा. हे पाणी आले हां. काय मार्क. 145 मीटर. 145 मीटर साठा पाण्याचा. थांबलेलं पाणी बरं का इथं. हे 145ला पाणी चालू झालं.
बघा पाण्याचं क्लिअर असतं भेटला. बघा मोबाईल 145 कोण दिले ते पण अठ्ठावीस बरोबर किती कॅमेरा गेला बघ खाली. 28 3.475 मोटर पाईप आहे राव खाली हो का पाईप आलं की कट केलेली तिथनं मोटर ती काय ती वायर बियर एक मोटर आत नाही का मग ही पहिली मोटर काही किती फुटाला थांबा ती आपलं मॅप बघू की वायर केबल पाण्यात आहे ना आता हे हो हो पाण्याचा होय मोटर मोटर दिसते का थांबा वर जाई राहून गाळ कुठं आहे घालते का थांबा एक मिनिट लोखंडी पाईप केबल जॉईंट दोंडा एक दगड आहेत हा इकडे दगड आहे राव 2 दगड दिसले बरं का आपल्याला. हो इकडे काय कडेला थांबा इकडे फिरवाय कॅमेरा फिरून नका आतली फिरायला लावून मी घालतो बरोबर. अडकून बसवलं त्याला नाही तर टाका टेकून करता का हा दगड कोणतरी आहे झोली वरनं टाकणार आहे. या बारका गोट्या वेगळा ते पलीकडे आतलं फिरून वरनं पडणार आहे हां की वरनं टाकलेला. मोठा आहे ती दगड थांबा मला बघू द्या अजून काहीच अडचण नाही ना. आयला गाळ नाही का मग ते मोटर ह्या गाळ दगडा नाही दगडात मोटर पाहिजे झाली. दगडामुळं निघली नाही बा मोटर यायला ते पहिलं कॅमेरावाल्यानं काय झाड त्याला काय दिसलं कळत नव्हतं ना स्पेशलिस्ट आमचं कॅमेरा चेकअप करायचा. टी व्ही एवढं होतं त्याकडं आहे काय हे गाळ आहे म्हणलं मला फुल गाळ आहे कुठलं म्हणलं गाळा फील्ड कुठलं कॅमेराला ते कुठला अंदाज का उपयोग नाही ते कॅमेराचा. हे काय खाली गेला थांबा की पाईप किती एक आहे 2 आहेत लोखंडी. हे काय ते मोटर खाली हो इकडे हे काय घाला दोंडा वाटतं दगड आहे एक क्रिशिन तुकडा पडलेला इथं. क्रिशिन तुकड्याच्या खाली मोटर आहे. हे तुकडा का दगड आहे क्रिशिन तुकडा पांढरा ते जर माती पडले तेव्हा दाखवतो तुम्हाला मी आहे का बरं आहे का आता ह्याच्या खाली सोडा बरं जाऊ द्या बरं अजून मोटरच्या खाली अजून किती फूट जातं मोटर जात नसतं मोटर मोठी असते सांगते नाही कॅमेरा जाऊ दे खाली त्याच्या खाली जात नसतं मोटरच्या खाली. म्हणजे खाली अजून काय दगड बिगड आहे ते बघू कडेन सोडाय दुसऱ्या साईडने बरं हे काय घाला दोंडा दोंडा का बदगड आहे हो इथनं काय तर आहे दिसत काय नाही मोटर 4 इंची राव ही हां 4 इंच आहे मोटर हे काय कॅरी बॅग आहे हां दगड कॅरी बॅग काय दगड आहे हो गोल दिसाले हां दगड पडले ते हे काय आलं आता पाणी पडायला आपण टिकून वर उचललेलं आहे ढवळेला आता पण इथे पोकळी आहे पोकळी म्हणजे झरायची इथं त्यात चाललं काही पाणी मोटर झरापाशी बरोबर एंड झरात तोंडाच ती पोकळी आहे तिथून चाललं काही पाणी हां नाही इथे पाणी गडोळ झालं पूर्ण आता. नको झरात बरं पूर्ण आहे मोटरचा पाईप हां क्रिशिंग तुकडा
इथे एक तुकडा हा पण हे दगड गेले असतील कशी मोटर राहत असणार. थांबा अडगली पाहिजे. एक दगड त्या खाली एक दगड होता बरं दुसरा. मीटर बघा मीटर बघा ते लागतं राहील ना 2 मीटर झालं आपण तिकडे बघा की कुठं काय इथं इथनं काल आपण बरोबर ना आता बाहेर काली वर आता आपण तिथनं बघा आपलं क्लिअरकडे माप दे का हे 100 उलटा असतो. सवाच बघा मग काय त्याला 157. बरोबर हां बरोबर. नवा बॅटरी इकडं राईट 157. इकडे बघा इथलं बघा इथलं मग. इथलं इथलं बघा हां बरं इथलं बघा 55. बरोबर आहे अजून एकदा सोडा थोडं. नका नका हां का नको रिक्षा आहे तिथं हो आता त्या मोटरपासून वर किती पाईप आहे ते बघा बरं तेवढं. एक लोखंडी एक आहे ना पांढरा आहे का आपटा हां बळगला नका आहे का हां ठीक आहे ठीक आहे. दगड ह्या पाईपाच्या खाली येते. हां थांबा सांगतो पाईप किती लांब आहे ते जगा दगड आहे दिसला वर एक अडकलं राव. हां 3-4 दगड आहे ते हे कपलिंग इथनं तर साधारणतः 5-10 फूट पाईप आहे घराड एक पीस आहे. हां कापून काढलाय कटरला. कटरनं काढले का आपण. कुठली ती कपी होती कुठले ते भाऊन आणले सोलापूरचे. मोटर धोंड मोठं येतं धोंड मोठं येतं तर ते दगड गेले असतील कशी खाली 4 इंचीतनं परत खाली. वर टाकलं धोंड हां वरी कुठं मला पोकळी दिसली ना मी रेकॉर्ड बंद करतो हा काही नाही गोष्ट. हो केली मोठी हे मोठी झाड चाललाय. हे आत्ता पाण्यात वर आला आपला कॅमेरा काय आले का पाणी पडत आहे. पाण्यातनं आला वर झाडा वाटते हो. कॅमेऱ्यातलं पाणी ढवळत असतंय हां आता बुडून आला आपण पाण्यात आतनं बॅटरी बघा मीटर बघा मग मीटर किती होतं 137 होतं ना बरोबर आहे 145 मीटरला पाणी पेन आहे की चला लावा आपण व्हिडिओ शूटिंगला नाही फोन लावा त्यांना सांगू आपण त्यांनी लिहून घेतली बरोबर आहे त्यात रेकॉर्डिंग झालं रेकॉर्डिंग मग त्याचं काढतं ना तरी पण अच्छा इकडे चल भाऊजीचा फोन आला. रेकॉर्डिंग मध्ये उठ चल हॅलो आता कॅमेरा घाण झाला आहे आता निघाला बघितलं मग धर अर्धा लागतो म्हणा 8 तास लागते बघ. सावळेश्वर दार पडायचं